आता आपण पाहणार आहोत 8 मार्क्ससाठी येणारे क्वेश्चन्स, म्हणजे 10च्या एक्झाममध्ये क्वेश्चन नंबर 2B सॉल्व एनी 4 असे असतात. आणि आपण पाहू क्वाड्रॅटिक इक्वेशन जर आला तर तुम्ही काय कराल. तर क्वेश्चन फर्स्ट पाहू आपण, सॉल्व क्वाड्रॅटिक इक्वेशन x² + x - 20 = 0 बाय फॅक्टरायझेशन मेथड. तर फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करायचं याला. x² + x - 20, तर आपण x² मल्टिप्लाइड बाय 20 म्हणजे 20x² याचे फॅक्टर्स पडू. सो -20x² याचे फॅक्टर्स पहा असे पडतील 5x आणि 4x. का बरं, कारण 5 4 = 20 आणि मायनस साईन आहे आणि आपल्याला 5 - 4 आला पाहिजे 1, कारण इथं 1x आहे. मग आपण व्हॅल्यूज पुट करू आता. x² + 5x म्हणजे x जागी 5x - 4x - 20 = 0. मग आपण x कॉमन काढला, x × x + 5 इन ब्रॅकेट -4x + 5, कारण दोन्ही ब्रॅकेट सारखे आले पाहिजे. आणि मग x - 4 × x + 5 = 0. मग x - 4 = 0 और x + 5 = 0. मग x - 4 इकडे नेल्यावर +4 आणि हा x +5 इकडे नेल्यावर -5. तर +4 and -4 आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग सेकंड क्वेश्चन आपण पाहू. हा पण याच्यामध्ये डिटरमाइन द नेचर ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन 2x² - 7x + 2 = 0. म्हणजे इक्वेशन दिलं आहे, या इक्वेशनमध्ये जे काही रूट्स आहेत याचं आपल्याला नेचर फाइंड आउट करायचं. यासाठी आपल्याला b² - 4ac ची व्हॅल्यू माहीत पाहिजे. ती जर 0पेक्षा कमी आहे, जास्त आहे किंवा इक्वल आहे. जर b² - 4ac इज लेस दॅन 0 असेल तर आपण म्हणतो की नॉट रिअल. त्याचे रूट्स आहे पण ते कसे आहे, नॉट रिअल. आणि b² - 4ac इज ग्रेटर दॅन 0 असेल तर रिअल आणि अनइक्वल. आणि b² - 4ac इज इक्वल टू 0 असेल तर रूट्स कसे असतात, रिअल आणि इक्वल. तर आता पाहू आपण सॉल्व करून. तर आता याला कम्पेअर करू आपण स्टँडर्ड इक्वेशनसोबत. सो कम्पेअर विथ द स्टँडर्ड इक्वेशन. स्टँडर्ड इक्वेशन काय आपलं, x² + bx + c = 0. आपण कम्पेअर केल्यावर a ची व्हॅल्यू 2, b ची -7 आणि c ची मिळाली 2. मग आपण b² - 4ac मध्ये आपण व्हॅल्यूज पुट करू. -7² - 4 × 2 × 2. 7 7 = 49 4 2 8 8 2 16 आणि 49 - 16 33. म्हणजे b² - 4ac ची व्हॅल्यू आपली आली 0पेक्षा मोठी, म्हणजे b² - 4ac इज मोर दॅन 0. देअरफॉर द रूट्स आर रिअल अँड अनइक्वल. थँक्यू.